चिपकून गेला साला. एवढा उशीर काय झाला? एम्बुलेंस बोला, एम्बुलेंस बोला. क्या कर रहे? अकेले अकेले भाग आणि घरात शिवाय खात तो मेन कारण. अरे याच्या पुढे आपण काय टाकणार? राम राम मंडळी, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज खूप ब्लॉग होणार आहे. तर आज आपण चाललो इकोली व्हॅलीला. तर मी मागच्या वर्षी गेलो होतो इकोली व्हॅलीला. तर मी स्टार्ट केलं होतं मग मोठा ब्लॉग, आणि फर्स्ट ब्लॉगच माझा होता इकोली व्हॅलीचा. बघितला असेल तर बैला समोर ना अंगावर आले तोच ब्लॉग. सो आज परत आम्ही इकोली व्हॅली लोटस वॉटरफॉलला चाललो. आज स्पेशल आहे कारण अजून 4-5 मित्र आहेत. 4-5 ऑलमोस्ट 6-7 मित्र आहेत. टोटल 8 जण चाललोय आम्ही. आणि तिथं मस्त बिर्याणी बनवायचा प्लॅन आहे, मस्त एक्सप्लोर करायचा प्लॅन आहे, आणि खूप मजा करणार आहे. आपण जे चाललोय तिथं तैलबोर पण आहे समोर, इकडे समोर धनगड पण आहे. तुम्हाला ते यायचं असेल बेस्ट प्लॅन आहे ह्या टाइमला यायला, कारण ह्या टाइमला तिथं ऍक्च्युअल धबधबा आहे व ऍक्च्युली जो विंटर्स मध्ये सुकून जातो. ओके, त्यामुळे तिथे एक ऍट द एंड ऑफ द पॉइंट तिथे एक कुंड तयार होतो. थोडस फ्लो असतं, त्या कुंड मध्ये पाणी साचलेलं असतं. ते त्या पॉइंटला कुठेतरी हिडन पॉइंटला शोधून काढलं, त्याला नाव दिलं लोटस वॉटरफॉल. सो तुम्हाला तिथे जायचं असेल तर पुणे तुम्हाला 90 किलोमीटर पडेल आणि मुंबईत ना 140 किलोमीटर. तुम्ही बाय मुंबईत येत असाल तर त्या साईडनं लोणावळाचा रस्ता पकडायचा, त्या साईडनं. या साईडनं तुम्ही तामिनी घाटांना पण जाऊ शकता, किंवा हा दुसरा रूट आहे. मॅप बघा तुम्ही, तुम्हाला जास्त इझी वाटतो रस्ता कुठं जा. आमचा लास्ट टाइम आम्ही गेलो ह्या रस्त्याने, ठरला मी ह्याच रस्त्याने आलो. तर मित्रांनो, प्रवासाचं अपडेट म्हणजे 2 जण पुढे गेले, 4 जण मागे आहेत आणि आम्ही 2 जण मध्ये. तो जाताना ना एक मस्त पॅच आहे, दोन्ही साईडनं झाड आहेत. एक मस्त पॅच आहे रे जाताना, दोन्ही साईडला झाड आहेत, सरळ रस्ता आहे, एक नंबर वाटतं तो. आणि अजून एक आहे असं पूर्ण प्लेनटी आहे. चिपकून गेला साला. लेक बघ ना, स्पीड बोर्ड वगैरे सगळं ठेवलं. काय जेट सर्फिंग सिटी वॉटर स्पोर्ट साठी जागा ही. पॅडल बोट्स आहेत, त्याला काय म्हणतात विसरलो मी. त्या साईडला फार्म स्टेज बांधलेले आहेत व्ह्यू साठी, मस्त आहे स्टे करायला. प्राइसेस वर डिपेंड आहे काय, व्ह्यू नाद आहे. कसं आहे? हॅलो तर आवर यू. एवढा उशीर का झाला तुम्हाला? एवढा उशीर का झाला? खतरनाक ट्रिप. नमस्कार चाटेकर साहेब, राम राम. काय म्हणता? लेफ्ट यायचंय आपल्याला, लेफ्ट कदाचित लेफ्ट. हा बरोबर, इथं आपल्याला लेफ्ट घ्यायचंय. हे सगळं थांबलेलं आहे. क्या बोल रहे काटेकर सर, कैसा चल रहा है? मस्त चल रहा है सब टकाटक. अरे थँक्यू. बहुत बढ़िया सीन है. अगर हम सुबह सुबह आते हाँ और भी मजा आ जाता. पता. आता वाजले 11.
आज टायमिंग 9चा असता तर भाई जन्नत होतोय बघायला. मस्त असा थंडगार प्यायचा आलाय मध्ये. एवढं होणार मस्त गारवा वाटतोय. सुंदर वाटतो जरा, थंड वाटतो, गार वाटतो जरा. कट मारून गेलेला आहे काडीवारानं. वा अगं कसं वाटतं. सुंदर होते ना आज तर मी बोललो होतो. खूप सुंदर दिसतो कारण दोन साईडनं झाडांमध्ये मस्त थंडगार मस्त सुंदर सुंदर ओसाम वगैरे. वा वा वा. आता संपलेलं आहे मॅच. आता आपण खाली उतरणार. तर मित्रांनो आता आपण चालवतोय जिक्सर 155. असं वाटतंय लहान पोराची गाडी मी हातात घेतली. माझा तो रेडा त्याला दिलाय. माझा रेडा बघायचा का? बघा हा माझा रेडा. ए माझा रेडको ते. चला मित्रांनो आता आम्ही 15 किलोमीटर राहिलेलं आहे. 15 किलोमीटर नंतर आपण पोहोचू इकोली पॉइंटला. मी तुम्हाला तिथं भेटतो. ओके मित्रांनो आपण इथं आलेलो आहे. हा रस्ता होता तैलबैल जवळ. हा रस्ता होता तैलबैलला आणि हा जातो आपलं इकोली व्हॅलीला आणि घनगडला त्या साईडला. आपल्याला इथं न जाता ह्या साईडला यायचंय. इथनच पुढे जायचंय. चलो बाय बाय. या तुम्ही. पूर्ण सिमेंटचा रस्ता आहे बघा. कळेल तुम्हाला आल्यावर. तर मित्रांनो आपण आता इथं पोहोचलेलो इकोली व्हॅलीच्या एंट्रन्स जवळ. सो हा इकोली व्हॅलीचा एंट्रन्स आहे. तिथनं आपण आत जायचं आणि आपण नेहमी ही मंदिर लक्षात ठेवायचं. वा वा वा. आतमध्ये आपण चाललेलो आहोत. मस्त वेगळे शाळा नाही, जुनं बंद पडलेलं रिसॉर्ट आहे ते. जुनं रिसॉर्ट होतं इथं असं म्हणतात. त्यानंतर मालकाने सोडून दिलं ते. आतमध्ये बघा. अरे भाई खूपच छान मोकळी जागा आहे आतमध्ये. अरे भरपूर लोक येतात इथे. तरी कमीच आहे म्हणाला आता. ओढ घे ओढ. ॲम्ब्युलन्स बोला ॲम्ब्युलन्स. आपण चाललोय व्हॅली जाऊ. ट्रिप टू खिचडी. अरे 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 खूप खोल दरी आहे. खूप खोल दरी आहे. चाटे का हळू हळू हळू. पुष्पराज खिचडा खायगा. खिचडा या हे बघा. इथनं खाली उतरत जायचंय आपल्याला. इथनं तिथं मग आपल्याला पुढे एक छोटासा ब्रिज लागेल. हालेलुया. चला आता इथनं जायचंय काय खाली उतरायचंय आपल्याला? इथून जायचंय आपल्याला. इथं ना आता हे बघा इथनं पूर्ण वॉटरफॉल फिरून येतो इथं खाली आणि मग इथून वर खाली येतो. हे बघा इथं सगळे खाली येत आहे आणि या साईडनं आपल्याला चालेल आहे. चला चला तुम्ही रस्ता अडवताय. चला चला. आता आम्ही वरनं खाली आलो. आता अजून खूप खाली जायचं आहे. तशीच दगडांची वाट लागेल आपल्याला. तिथनं आपल्याला खाली उतरत जावं. आता बघा इथं आता एक जरासं धरण टाईप लागते. छोटंसं धरण आहे. इथं पाणी पूर्ण फ्लो होतं. धरण म्हणजे जरासं कट्टा टाईप गेला. जायलाच वाट आहे ती ॲक्च्युली. आणि इथनं खाली जायचं आहे आपल्याला. ठीक आहे. येस हॅलो पोचलो. येस 0 नेटवर्क. साठेकर पोहोचले का आपण? पोहोचलो लोकेशनला. येस येस पोचलेलो आहे.
हा म्हणता येडके कसं आहे लोकेशन? एकदम भयानक. भयानक का? कसं वाटलं इथे येताना? मस्त मस्त एक नंबर. गडा हो असू दे की काय नाव गडा दोघांचं स्कूटर चालू आहे. चूल कशीला फुल जुगलबंदी हे म्हणता इथं लाव. तो म्हणता इथं लाव. फुल बांधणं चालू आहे. फुल बांधणं चालू आहे. आता दगड कुठं लागणार ते आपण बघू. इथं दगड असा मस्तपैकी खूप असलेला आहे. स्टेबल केलेला आहे. आता टोप ठेवून आपण बघू. अरे भाई स्टेबल झाला ना भाई. बस ना अजून काय पाहिजे. मस्तपैकी यात आपण बिर्याणी करणार आहे आता. तर चाटेकर साहेब आमची माती लावतायत. चाटेकरी माती लावण्याचं काय कारण आहे याच्या मागे? माती लावल्याने हा भांड काळपट होत नाही काळपट होत नाही आणि घरात शिवाय खातात. तो मेन कारण आहे. हां त्याप्रमाणे ती माती लावलेली आहे. किती लाकडं आता ही आपण पेटवणार कशी आहे? पेटवायची की आता आपल्याकडे हे वाळलेलं आहे गवत. वाळलेलं गवत आहे बरोबर आहे. त्यावर लायटर लावायचं आपल्याला आणि भडका लायटर बोला. लायटर तो लायटर नाही चालत भावा. पेट्रोल आपल्याला सिलेंडर घेऊन यावा लागला असता. तो लायटर पाहिजे असता तर मित्रांनो हे बघा आता मी चार जमा करतोय. महेश भाऊ द्या. ही आपण जाळणार आणि यात नंतर आपण लाकडं टाकणार. टोमॅटो कापणं कांदा कापणं भाजी कापणं चालू आहे. काय म्हणता जंगम? मजा मजा वा नाईस असंच पाहिजे. हे आता आपण ह्या भडका पेटवणार आहोत. हा आता ते बिर्याणी पर वास मारेल तसा बघू आता कसं होतं. आग लावायची सुरुवात झालेली आहे. जे महेश्वर खूप चांगल्या प्रकारे करतो हे त्याला पण माहीत आहे. म्हणून आग लावायला त्याला मी दिलेलं आहे. कारण ते स्पेशलिटी आहे ही आग लावणं. बाकडी सुंदर मारतो. बरोबर आहे का नाही? बरोबर. तांदूळ धुवून झालेला आहे. राहिले अजून राहिले. तुम्ही काय काय केलं आता? गोटे खेळा. ठीक आहे मग हे बाकी तुम्ही कापले. वा अरे इथं आपण फुलगोबी पनीर मटर कांदा कोथिंबीर आता आपण बघू बाकीचे रोग काय करतायत. हे साडेगाव काय करताय? मटर धुताय का? नाही नाही वा धबधबा खाली. आणि इथं अजून एक कार्यकर्ता आहे. काय करतोय काय माहीत नाही. एकटाच खोपच्यात बसलेला आहे. धरू त्याला. अरे क्या कर रहे रे? अकेले अकेले भाग है जंगलों की तरफ भागते हुए आदिवासी. ये मॉडर्न कपड़े पहना हुआ आदिवासी भाग रहे. भैया मैं कुछ नहीं कर रहा था. लय गरम झाली ती. आंबट झाली आता त्याला पाण्यात ठेवावं लागेल असं वाटतंय मला. हे बघ मित्रांनो काही एक गुर्त राहिला. टाडी आणलेली आहे. टाडी नको नको तुम्ही प्या मजा करा. अजून एक पॅकेट आणले भाऊ मी. अजून एक पॅकेट आणले. गरम होऊ दे तेल. थांब रे जरा. ये खतरनाक आहे रे. एकच लागणार आहे. कांदे पडलेले कांदे आता सच्चा परत कांदे हलवतो त्यानंतर काय येणार आहे? काय गेलंय काय गेलंय यात खडा मसाला गेलाय गरम मसाला गेलाय मिरच्या गेल्यात ओके कोथिंबीर थोडी वाटाणे ओके फ्लॉवर टोमॅटो ओके थोडा अजून मीठ टाकायचं आहे आपण चवीसाठी. ओके ओके तेल घातलंय. अरे ह्याच्या पुढे आपण काय टाकणार आहे? अरे लाल मिरची लाल तिखट मिरची पावडर तांदूळ पण टाकून झालेलं आहे. धरून ये. वा वा वा. काय मस्त दिसते. खिचडी या पटापट. खिचडी संपले लवकर. सगळं वाटा वाटा होईल अजून 4 माणसं आहे तर वाटा होईल आपला. आपण गरिबी मध्ये कमी तांदूळ आणलेले आहेत. त्यामुळे आपण सुमडीमध्ये खाऊ. चला छोटे ब्लॉगर आहोत आम्ही. गरीब ब्लॉगर आहोत. आम्ही जेव्हा मोठे ब्लॉगर बनवतो आम्ही जेव्हा आम्ही भंडारा टाकू डायरेक्ट. हा पोह्याचा पोहा आणि चहा कॉम्प्लिमेंटरी.
आमच्या घरी इथं नाही आजोडी झालोय सोडलो कडे गाठ 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 अरे ओम जी हे मा ते तुम्हाला मा हळदी सिलेट मस्त मस्त थंडगार माडी ही काय दारू वगैरे नाही आहे हे माडांना काढलेले आयुर्वेदिक औषध सारखं त्याने काय नाही आयुर्वेदिक टाईप आहे त्याने काय नाही पनीर व्हेज बिर्याणी नजरे तिरची आखी मिरची टाकली मिरची बाजूला गरम आहे म्हणून तर मित्रांनो मस्तपैकी बिर्याणी म्हणजे पनीर पुलाव म्हणा त्याला मस्त आहे काय म्हणतो बिर्याणी मस्त आहे गरम काय म्हणतो माझ्या दगडावर ठेवलं का वा सुंदर एक नंबर झाले एक नंबर तर मित्रांनो आम्ही इथं असे पडलेलो आहोत हे बघा आणि मी इथं बाकीचे सगळे गेलेत त्या साईडला खाली इकोली वेळेजवळ मी इथं थांबलोय कारण का थांबलोय आपण आधी थोडी लागलेली आहे आणि माझी ना मी जाऊन आलोय त्यामुळे परत गेलो नाही एकदा गेलो परत जायला वाटत पण नाही त्यामुळे आता आम्ही जिथं कॅम्प केला तिथं जागा होती ती वरची तिथं आपण कॅम्प केला होता तिथं सगळं बिर्याणी वगैरे बोलवलं होतं तर ते खाली गेलेत खाली जाऊन वर आल्यावर सगळे परत घरी जाऊ पर्यंत हॉटेल मध्ये मला देतेस का थोडं घे ना आहे 65 माल आहे 65